आता बेळगावमधून एक महत्त्वाची मोठी बातमी येतेय। बस आणि कंटेनरच्या अपघातात लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू झालाय। चित्रदुर्ग जिल्ह्यामधल्या हिरियूर या ठिकाणी ही घटना घडली आहे। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। बंगळुरूहून गोकर्णला जात असताना हा अपघात घडलाय। कंटेनर आधी डिवायडरला धडकला आणि त्यानंतर बसला धडकल्याने हा भीषण अपघात झालाय। तर या भीषण अपघातामध्ये जवळपास 17 जणांचा मृत्यू झालेला आहे। मात्र मृतांची संख्या आणखी वाढू शकते अशी भीती व्यक्त होते। तर बेळगावमध्ये झालेला हा अतिशय भीषण असा अपघात आणि अपघातानंतर बसला आग लागली आणि त्यामध्ये 17 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचं कळतंय। बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली आणि त्यानंतर बसला भीषण अशी आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये जवळपास 17 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। अनेक जण जखमी झालेत। मात्र यातले काही जण गंभीर जखमी आहेत। त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते किंवा अशी भीती व्यक्त होत आहे। तर अतिशय भीषण असा हा सगळा अपघात आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी विलास अध्यापक आपल्या सोबत आहेत। विलास, हा अपघात नेमका कसा झालाय आणि आता जखमींची प्रकृती कशी आहे? आज पहाटेच्या दरम्यान हा चित्रदुर्ग जवळील उलसूर गावाजवळ हा अपघात घडलेला आहे। कंटेनर ट्रक हा बेंगळूरकडे निघालेला होता। भरधाव वेगामध्ये असल्यामुळे त्याचे नियंत्रण सुटून ते डिवायडरला आदळला आणि त्याच्यानंतर डिवायडरला आदळल्यानंतर समोरून येणाऱ्या आराम बसला कंटेनरची धडक बसली आणि त्यामुळे लागलेल्या आगीमध्ये 17 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला। पहाटेची वेळ असल्यामुळे मदत कार्याला विलंब झाला, पण उलसूर एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।